माझ्या पतीच्या निधनानंतर मी खूप कष्ट करून माझ्या दिराला, केदारला, शिकवून स्वरून डॉक्टर बनवले. तो मला आईसारखा मान द्यायचा. पण जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा त्याची पत्नी माझ्याशी गैरवर्तन करू लागली. एक दिवस तिने माझ्यावर चोरीचा आळ घेतला आणि मला घरातून बाहेर काढले. मी रात्री रस्त्यावर बसून रडत होते. इतक्यात एक मोठी गाडी तिथे येऊन थांबली. त्यातून सूटबूट घातलेला एक व्यक्ती बाहेर आला. तो दुसरा कोणी नसून माझा केदार होता. कधी-कधी रात्रीच्या शेवटच्या प्रहरातील शांतता माझ्या मनात इतकी खोलवर उतरायची की मला माझे स्वतःचे अस्तित्वही अनोळखी वाटायचे. मी माझ्या आयुष्यात खूप अडचणींचा सामना केला होता. लोकांच्या संकुचित विचारांचा गजबजाट, गरिबीचा त्रास आणि पतीच्या निधनानंतर तर मला असे वाटायचे की आता जगणेच कठीण झाले आहे. त्या दिवसात माझी मानसिक शांतता पूर्णपणे संपली होती. पतीच्या निधनानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. जेव्हा त्यांच्या पार्थिवाला घराबाहेर नेले जात होते तेव्हा मी अजिबात रडले नव्हते. त्यावेळी मला केदारचा थरथरणारा हात आठवत होता, जो मला वारंवार थांबवत म्हणत होता, "वहिनी, तुम्ही रडू नका. मी आहे ना तुमची काळजी घ्यायला." मी त्याला मिठी मारून रडले होते, पण त्या दिवसानंतर त्याने मला कधीही रडू दिले नाही. तो एका जबाबदार पुरुषाप्रमाणे माझी काळजी घेत असे आणि मला कधीही एकटे घराबाहेर पडू देत नसे. त्यावेळी तो फक्त 13 वर्षांचा होता. पण वयापेक्षा जास्त समंजस होता. पतीच्या निधनानंतर तोच माझ्या जगण्याचे कारण बनला होता. त्याचे आईवडील तर 5 वर्षांपूर्वीच वारले होते. जेव्हा मी त्या घरात लग्न करून आले होते तेव्हा माझ्या पतीसोबतच केदारची पूर्ण जबाबदारीही माझ्या खांद्यावर आली होती आणि मी ती प्रत्येक जबाबदारी पूर्ण निष्ठेने निभावली होती, जेणेकरून त्याला कधीही कशाची उणीव भासू नये. त्यावेळी केदारच्या डोळ्यात इतकी हिंमत होती की एका क्षणासाठीही माझ्या डोळ्यांतून अश्रू आले नाहीत. पण पतीच्या निधनानंतर माझे आयुष्य एका अशा वृक्षासारखे झाले होते, ज्याला मुळे तर होती पण ज्याची सावली अजिबात नव्हती. केदार माझा दीर होता, पण तो माझ्यासाठी मुलापेक्षाही जास्त होता. माझ्या पतीच्या हयातीतही तो माझ्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत असे आणि माझी प्रत्येक प्रकारे काळजी घेत असे. ज्या दिवशी त्याने शाळेत जायला सुरुवात केली त्या दिवसापासून मी त्याच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या अंगावर घेतल्या होत्या. पतीच्या जाण्यानंतर एक दिवस केदार माझ्या जवळ बसून म्हणाला होता, "वहिनी, मला वाटते की आता मला कष्ट करावे लागतील." मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "का?" तेव्हा त्याने खांदे उडवत म्हटले, "कारण आता घरात पुरुष मी आहे, म्हणून ही माझी जबाबदारी बनते की मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा." त्याचे हे बोलणे ऐकून मी हसले खरे, पण त्याचे शब्द माझ्या काळजाला तीरासारखे टोचले होते, कारण तो अगदी सत्य बोलत होता. आणि माझ्या सर्व आशांचे केंद्र तोच होता. माझे आईवडील माझे लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देऊ इच्छित होते, पण मी केदारसाठी लग्न करण्यास नकार दिला होता. कारण मला नको होते की त्या अनाथ मुलाने दरदर भटकत फिरावे. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे वाढवले होते. रात्री त्याच्या जवळ बसून अभ्यास करून घेणे, त्याचे कपडे इस्त्री करणे आणि कधीकधी त्याच्या आवडीचे जेवण बनवणे हे सर्व मी हस्तस्थ माझी जबाबदारी समजून केले होते. नातेवाईक मला केदारचा सांभाळ करताना पाहून विचारायचे की मी माझ्या दिराला किती काळ असे वाढवत राहणार. मी प्रत्येक वेळी हसून उत्तर द्यायचे की जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत. माझे आईवडील मला समजावून थकून गेले होते, पण मी त्यांचे अजिबात ऐकले नाही. अनेक वर्षांनंतर मला माझ्या चुकीचे फळ मिळाले, कारण माझे आईवडीलच खरे होते आणि ते माझे भलेच इच्छित होते.
पण मी फक्त केदारचाच विचार करत राहिले आणि त्याच्यासाठी माझे आयुष्य आणि माझ्या आनंदाचे बळी दिले. केदार प्रत्येक यशानंतर माझ्याकडे अशा नजरेने पाहायचा, जणू त्याच्या प्रत्येक यशाचे कारण मीच आहे. तो स्वतः खूप बुद्धिमान आणि कष्टाळू मुलगा होता. तो इतकी मेहनत करायचा की आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला तो धैर्याने सामोरे जायचा. पतीच्या निधनानंतर आयुष्य अजिबात सोपे राहिले नव्हते, कारण त्यांच्या पश्चात उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. या कारणास्तव मी गल्लोगल्ली जाऊन साफसफाईचे काम शोधू लागले आणि सोबतच मुलांना शिकवणी, ट्यूशन देखील देऊ लागले. माझ्या आयुष्याचे एकच ध्येय होते, केदारला डॉक्टर बनवणे, कारण त्याला डॉक्टर बनण्याची खूप आवड होती आणि मला त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करायची होती. काळ सरकत गेला आणि जेव्हा त्याची मॅट्रिकची 10वीची परीक्षा जवळ आली, तेव्हा तो रात्ररात्र जागून अभ्यास करायचा आणि मीही त्याच्यासोबत जागत असे. कधी त्याला चहा द्यायचे, तर कधी काही खायला द्यायचे. जेव्हा जेव्हा मी केदारला इतकी मेहनत करताना पाहायचे, तेव्हा मला खूप शांतता मिळायची आणि त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या यशामुळे मी इतकी आनंदी व्हायचे, जणू ते माझे स्वतःचेच यश असावे. मी माझ्यामध्ये आणि केदारमध्ये कधीच कोणताही फरक केला नव्हता. परीक्षेच्या आधीच्या एका दिवशी त्याने हसतस्त मला म्हटले, "वहिनी, मला वाटते की मी जे काही बनेन, ते फक्त तुमच्यामुळेच बनेन." त्याचे हे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले आणि मी हसून त्याला मिठी मारली. मॅट्रिकमध्ये केदारने पूर्ण शहरात गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते आणि त्याच्या यशामुळे मी संपूर्ण मोहल्ल्यात मिठाई वाटली होती. अनेक लोक अभिनंदन करण्यासाठी घरी आले होते. त्या दिवशी आपल्या यशाबद्दल केदार खूप आनंदी होता आणि त्याने हसून म्हटले, "वहिनी, जेव्हा मी डॉक्टर बनेन, तेव्हा तुम्हाला एक घर घेऊन देईन, ज्याची मालकीण तुम्ही असाल." हे ऐकून मी हसले आणि त्याला म्हटले की मला कसलेही घर नकोय, माझ्यासाठी त्याचे यश हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. केदार आणि मी एका घरात राहत होतो, त्यामुळे लोकांनी विविध प्रकारच्या चर्चा सुरू केल्या होत्या, पण मी त्या सर्व गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते. जेव्हा केदारने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा त्याची फी भरण्यासाठी मी आणखी काम करू लागले, जेणेकरून त्याला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये. तो नेहमी मला म्हणायचा, "वहिनी, तुम्ही माझी आई आहात." त्याचे हे बोलणे ऐकून माझे डोळे भरून यायचे, पण मी कधीच माझ्यासमोर माझे अश्रू लपवले नाहीत, कारण मला नको होते की त्याने माझ्या कमकुवतपणाकडे पाहून अस्वस्थ व्हावे. वर्षे उलटली आणि अखेर तो डॉक्टर बनण्यात यशस्वी झाला, ज्याचे त्याने स्वप्न पाहिले होते. त्याच्या या यशाने मी खूप आनंदी होते. एक दिवस केदार ड्युटीवरून परतल्यावर लाजत म्हणाला, "वहिनी, मला लग्न करायचे आहे." मी हसून विचारले, "तुला एखादी मुलगी आवडते का?" तो लाजत म्हणाला, "हो, ती माझ्यासोबतच काम करते आणि तिचे नाव झोया आहे." मी काही दिवसांतच त्याच्या घरी लग्नाचे स्थळ घेऊन पोहोचले. ती सुंदर असण्यासोबतच खूप शिकलेली स्वरलेली होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केदार तिला खूप पसंत करत होता. माझ्यासाठी तेवढे पुरेसे होते, कारण मला कोणत्याही परिस्थितीत केदारला आनंदी पाहायचे होते. काही महिन्यांतच मी त्यांचे लग्न लावून दिले आणि तिला सून म्हणून घरी घेऊन आले. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. ती केदारसोबतच माझीही खूप काळजी घेत होती. प्रत्येक काम हस्तस्थ करायची आणि मीही तिला माझी मुलगी समजून मनापासून स्वीकारले होते. घर व्यवस्थित चाललेले पाहून मी केदारला म्हटले, "खरं सांगू तर आयुष्य स्वर्गासारखे झाले आहे." माझे हे बोलणे ऐकून तो हसला. झोया आल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते आणि ती नेहमी घरात उत्साहाचे वातावरण टिकवून ठेवत होती. तिची ही सवय मला खूप आवडत होती, पण हळूहळू झोयाचे माझ्याबद्दलचे वर्तन बदलू लागले आणि तिच्या या बदललेल्या वर्तनाचे कारण मला अजिबात समजत नव्हते. मी माझ्या परीने प्रत्येक प्रयत्न
केला की तिचे वागणे पुन्हा पूर्वीसारखे व्हावे आणि घरातील शांतता टिकून राहावी, पण काळासोबत तिचे वर्तन अधिकच बिघडत गेले. लहान लहान गोष्टींवर ती संशय घेऊ लागली आणि माझ्याशी टोमणे मारत बोलू लागली. तिच्या बदललेल्या वर्तनाचे कारण माझ्या आकलनाच्या पलीकडे होते. सुरुवातीला मी सर्व काही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण रोज ती अशी काहीतरी गोष्ट बोलून जायची, जी थेट माझ्या काळजाला जखम करायची. आणि माझा संपूर्ण दिवस खराब होऊन जायचा. एक दिवस केदार कामावर निघून गेला होता. मी त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा तयार केला आणि जेव्हा मी चहाची पेल्ली त्याच्यासमोर ठेवली, तेव्हा तिने ती बशी जोरात आपटत म्हटले, "तुमचा इथे राहण्याचा इरादा काय आहे?" तिचे हे बोलणे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली आहे, कारण ज्या घराचा पाया मजबूत करण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य वेचले होते, तीच आता मला त्या घरातून निघून जाण्यास सांगत होती. मी स्वतःवर ताबा ठेवून तिला म्हटले, "अगं बाळा, हे माझेच घर आहे." पण माझे बोलणे ऐकून ती उपरोधाने हसली आणि टोमणे मारत म्हणाली, "हे घर तुमचे होते, आता नाही. कारण आता मी या घराची मालकीण आहे आणि हे घर माझ्या पतीचे आहे, म्हणून आता हे घर माझे आहे." तिचे हे बोलणे ऐकून मला असे वाटले की कोणीतरी माझ्या डोक्यावर तापलेली वीट ठेवली आहे. त्या दिवशी मला पहिल्यांदाच झोयाच्या डोळ्यात माझ्याबद्दल द्वेष दिसला. तिच्या डोळ्यात असा काही तिरस्कार होता, ज्याचे कारणही मला माहीत नव्हते, पण तिच्या डोळ्यांतली ती नफरत पाहून मी ओळखले की हा तिरस्कार कधीच संपणार नाही, मग मी काहीही केले तरी. म्हणून मी असा विचार करून गप्प राहिले की कदाचित लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसात मुली घाबरलेल्या असतात, झोयाही कदाचित तशीच असेल. पण मी चुकीची होते. झोयाच्या वागण्यामुळे मला असे वाटू लागले की मीच चुकीची आहे आणि या घरावर माझा काहीही हक्क नाही. जेव्हा केदार मला माझ्याशी बोलताना पाहायची, तेव्हा तिचा पारा खूप चढायचा, कारण तिला केदारचे माझ्याशी बोलणेही सहन होत नसे. एके रविवारी सकाळी मी नेहमीप्रमाणे सर्वांसाठी नाश्ता बनवला होता, कारण केदारला बटाट्याचे पराठे खूप आवडायचे, म्हणून त्याने ते खाल्ल्यावर कौतुकही केले होते. पण झोयाने ताट एका बाजूला ढकलत म्हटले, "आई, तुमच्या जेवणात मीठ नेहमीच कमी असते." तिचे हे बोलणे ऐकून मी नम्रपणे म्हटले, "बेटा, मी तुझ्यासाठी नवीन बनवून आणते." पण ती काहीही खाता पिता आणि बोलता थेट आपल्या रूममध्ये निघून गेली आणि मी तिच्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहिले. मी जेव्हाही तिच्यासाठी काही बनवायचे, तेव्हा ती असेच करायची. भाजीत काही कमी नसली तरीही ती चूक काढायची. एक दिवस जेव्हा मी गीता वाचून रूममधून बाहेर आले, तेव्हा मला केदारच्या रूममधून कुजबुजत बोलण्याचे आवाज ऐकू आले आणि त्यावरून मला अंदाज आला की चर्चा माझ्याबद्दलच सुरू आहे, म्हणून मी गपचूप माझ्या रूममध्ये परतले. झोपण्यासाठी मी नुकतेच डोळे मिटले होते की अचानक केदार रूममध्ये आला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, "वहिनी, तुम्ही झोयाला काही बोललात का?" त्याचे हे बोलणे ऐकून मी धक्काच बसले आणि अडखळत म्हणाले, "मी तिला काही का म्हणेन?" माझे बोलणे ऐकून केदारने संकोचत सांगितले की ती म्हणत होती की तुम्ही तिला जास्त काम करायला सांगता. हे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या काळजात काटाच खुपसला आहे. मी अस्वस्थ होऊन म्हणाले, "मी तर तिला कधी पाण्याचा एक ग्लास आणायलाही सांगितले नाही, मग मी तिला काम करायला कसे सांगू शकते?" माझे हे बोलणे ऐकून केदार गपचूप निघून गेला. पण त्या दिवसानंतर त्याने माझ्याशी बोलणे खूप कमी केले. मला त्याच्या बदललेल्या वागण्याचे कारण समजले नाही. तरीही घरातील वातावरण अधिक खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मी अधिकच गप्प राहू लागले. एक दिवस केदार कामावर निघून गेल्यावर झोया मोठ्याने ओरडत तिच्या रूममधून बाहेर आली आणि मला म्हणाली, माझे दागिने कुठे आहेत?" तिचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला.
त्याच वेळी तिने केदारला घरी बोलावून घेतले आणि त्याला सांगितले की लग्नाच्या वेळचे सोन्याचे झुमके जे तिने ड्रॉवरमध्ये ठेवले होते ते आता तिथे नाहीत. केदारने अस्वस्थ होऊन विचारले की घरात तर कोणी आले नव्हते, मग ते कुठे गेले? झोयाने माझ्याकडे पाहत हळूच म्हटले, आई, काल तुम्ही माझ्या रूममध्ये गेला होतात ना? हे ऐकून मला मोठा धक्का बसला आणि मी म्हणाले, हो, मी गेले होते, पण कपडे ठेवून लगेच परत आले. माझे बोलणे ऐकून झोया हसली आणि म्हणाली, तुमच्याशिवाय कोणीही माझ्या रूममध्ये गेले नाही, म्हणजे तुम्हीच घेतले असतील. झोयाचे हे बोलणे ऐकून केदारने माझ्याकडे पाहिले, पण तो काहीही बोलला नाही. त्याचे हे मौन मला आतून पूर्णपणे तोडून गेले. दुसऱ्या दिवशी झोयाची आई घरी आली आणि घरात शिरताच माझ्यावर ओरडू लागली की मी त्यांच्या मुलीचे झुमके चोरले आहेत. मी रडतरडत त्यांना पूर्ण विश्वास देण्याचा प्रयत्न केला की मी काहीही केले नाही आणि कोणतीही चोरी केली नाही. पण त्यांचे वागणे असे होते जणू ते माझ्याशी भांडण करायचेच ठरवून आले होते. केदारने अस्वस्थ होऊन माझ्याकडे पाहत विचारले, आई, तुम्ही खरंच ते झुमके घेतले आहेत का? त्याचे हे बोलणे माझ्या काळजाला चिरून गेले, कारण मला त्याच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी रडतरडत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मी काहीही केलेले नाही. मी काय कधी या घरातून काही चोरले आहे? आणि हे तर माझे स्वतःचे घर आहे, मग मी कोणतीही वस्तू का चोरू? केदारने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्याच्या पत्नीने त्याच दिवशी माझ्याविरुद्ध त्याला भडकवायला सुरुवात केली, ज्यामुळे काळाप्रमाणे त्याचे वागणे माझ्याशी बदलत गेले. काही दिवसांनंतर झोयाचा मोठा भाऊ तिला भेटायला आला. त्याने मला स्वयंपाकघरात काम करताना पाहून म्हटले की त्याने ऐकले आहे की झोयाचे दागिने मी घेतले आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण मी त्याला काहीही बोलले नाही. ज्या घराला टिकवून ठेवण्यासाठी मी माझी तरुणपण वेचले, त्याच घरात माझ्यावर चोरीचा आळ घेतला जात होता, तर मी कोणतीही चोरी केलीच नव्हती. काही दिवसांनंतर झोया माझ्या रूममध्ये आली आणि उपरोधाने म्हणाली, आई, जर तुम्हाला पैशांची गरज होती तर तुम्ही माझ्याकडून मागून घ्यायचे ना? तिचे हे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी तिला विचारले की मला पैशांची गरज का पडेल? तिने डोळे मोठे करत म्हटले की तिच्या पर्समधून 3,000 रुपये गायब आहेत, जे नक्कीच मीच चोरले असतील, कारण आता मला या सर्वांची सवय झाली आहे. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की मी कोणत्याही वस्तूची चोरी केलेली नाही आणि मला ठाऊक आहे की ती मुद्दाम माझ्यावर आरोप लावत आहे, जेणेकरून सर्वांच्या नजरेत मला चोर सिद्ध करता येईल. माझे बोलणे ऐकून ती हसू लागली आणि थोड्याच वेळात तिने मोठ्याने ओरडत केदारला बोलावण्यास सुरुवात केली. तिला अशा प्रकारे ओरडताना पाहून मी अवाक झाले, कारण मला तिच्या ओरडण्याचे कोणतेही कारण समजत नव्हते. झोयाचा आवाज ऐकून केदार धावत आला आणि घाबरून त्याने विचारले की काय झाले? तेव्हा झोयाने खोटे अश्रू ढाळत म्हटले की तिच्या पर्समधून 3,000 रुपये गायब झाले आहेत, जे नक्कीच मीच चोरले आहेत आणि ती आता या घरात अजिबात सुरक्षित नाही. आपल्या पत्नीला रडताना पाहून केदार माझ्याकडे पाहत म्हणाला, वहिनी, चांगलं हेच होईल की तुम्ही काही दिवस तुमच्या माहेरी निघून जा. त्याचे हे बोलणे ऐकून माझा श्वासच रोखला गेला आणि मी त्याला विचारले, बाळा, मी का जाऊ? केदार माझ्याकडे पाहत म्हणाला, वहिनी, कृपया काही दिवसांसाठीच, जेणेकरून घरातील वातावरण पुन्हा ठीक होईल. त्याच्या त्या एका वाक्याने मला आतून पूर्णपणे तोडून टाकले होते. झोयाने माझी बॅग उचलून माझ्या हातात दिली आणि दरवाजापर्यंत आणल्यावर ती म्हणाली, नेहमीसाठी माझ्या घरातून दूर निघून जा. तिचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी घराबाहेर पडताच तिने दरवाजा जोरात बंद केला आणि केदारला काहीही न सांगता मी त्या घरातून कायमची बाहेर पडले,
ज्या घरात मी माझी अनेक वर्षे घालवली होती. रात्रीची वेळ होती. चालता चालता जेव्हा मी थकले तेव्हा फुटपाथवर बसले. रडतरडत मी आकाशाकडे पाहून म्हटले, हे ईश्वरा, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली की मला इतकी मोठी शिक्षा मिळत आहे. मी केदारला वाढवण्यासाठी माझे तारुण्यही अर्पण केले आणि त्याने त्याच्या पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मलाच घर सोडून जाण्यास सांगितले. मला तिथे बसून थोडाच वेळ झाला होता की अचानक एक मोठी गाडी माझ्यासमोर येऊन थांबली. तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून सूटबूट घातलेला एक माणूस बाहेर आला. तो दुसरा कोणी नसून माझा बालपणीचा मित्र विक्रम होता, जो माझ्याशी लग्न करू इच्छित होता. त्याला पाहताच माझे डोळे एका क्षणासाठी विस्फारले. तो आता पूर्णपणे तो लहानपणी होता तसा राहिला नव्हता, तर तो आता खूपच बदलला आणि यशस्वी झाला होता. त्याने माझ्याकडे हळूच पाहत म्हटले की अखेर त्याने मला ओळखलेच. मी संकोचत त्याला म्हटले, विक्रम, तू इथे आणि या परिस्थितीत? त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी म्हटले, तू खूप बदलली आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून मी म्हटले की आयुष्याने मला बदलून टाकले आहे. तो हसला. लोक आमच्याकडे पाहत असल्याचे पाहून त्याने म्हटले, चल, ही काही बोलण्याची जागा नाही, आणि मी त्याच्या गाडीत बसले. तो मला त्याच्या घरी घेऊन आला, जे एखाद्या महालासारखे होते. घर पाहून मी विचारले, हे तुझे घर आहे का? तो हसतस्त म्हणाला, हो, ईश्वराची कृपा आहे की मी माझ्या स्वप्नातील महाल बनवण्यात यशस्वी झालो. जशी मी त्या सुंदर घरात प्रवेश केला, तिथे एक वृद्ध महिला दिसली, ज्यांना मी लगेच ओळखले. त्या विक्रमच्या आई होत्या. एकेकाळी विक्रमच्या सांगण्यावरून त्या माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्या होत्या, पण माझ्या आईने त्याला नकार दिला होता, कारण त्यांना नको होते की माझे लग्न विक्रमशी व्हावे. त्यावेळी विक्रम काहीही काम करत नव्हता आणि त्याच्या घरची परिस्थितीही खूप हलाखीची होती. जशी त्यांची नजर माझ्यावर पडली, त्या म्हणाल्या, अगं बाळा, तू कुठे निघून गेली होतीस? लग्नानंतर तू मला भेटायला सुद्धा आली नाहीस. मी रडतरडत त्यांना मिठी मारली आणि माझ्यासोबत जे काही घडले ते सर्व त्यांना सांगितले. त्या सर्व गोष्टी ऐकून त्यांनी मला स्वतःसोबत राहण्यासाठी तयार केले. विक्रम त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात गेला होता आणि तिथे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या मेहनतीच्या जोरावर ईश्वराने त्याला इतकी संपत्ती दिली होती की तो आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम झाला होता. मी त्या घरातच राहण्यास सुरुवात केली, कारण मला नको होते की मी कधी माझ्या आईवडिलांवर ओझे बनेन आणि या वयात त्यांना मला त्यांच्या घरी बसलेले पाहून त्रास व्हावा. म्हणून मी विक्रमच्या घरीच राहू लागले. दिवसभर मी स्वतःला तिथल्या कामात व्यस्त ठेवत असे, जेणेकरून मी कोणावरही ओझे ठरणार नाही. मी विक्रमच्या आईची माझ्या आईसारखी काळजी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनीही मला मनापासून आपली मुलगी मानले, ज्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी होते. विक्रम स्वतःला त्याच्या व्यवसायात इतका व्यस्त करून घेऊ लागला होता की त्याने माझ्याशी संवाद साधणेही कमी केले होते. मला असे वाटू लागले होते की तो माझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात अशी शंका निर्माण झाली होती की विक्रम आजही माझ्यावर प्रेम करतो आणि माझा सामना करू शकत नसल्यामुळे तो लपून राहतोय. पण विक्रमने कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही. जे होईल ते पाहू, असा विचार करून मी शांत राहिले. एक दिवस सकाळी विक्रमच्या आईने मला त्यांच्यासोबत बाजारात जाण्यास सांगितले. मला जायची इच्छा नव्हती, पण त्यांच्या आग्रहाखातर मी त्यांच्यासोबत निघाले. जेव्हा मी त्यांच्यासोबत बाजारात खरेदी करत होते, तेव्हा अचानक माझी नजर झोयावर पडली, जी एका अनोळखी व्यक्तीसोबत हसतस्त गप्पा मारत होती आणि त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत होते की ते दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असावेत. त्या अनोळखी माणसाने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता
जो बाजूला सारण्याचा तिने प्रयत्नही केला नाही. हे पाहून मी थक्क झाले आणि मी शांत राहिले. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा भाजी घेण्याच्या बहाण्याने बाजारात जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी झोयाला पाहू शकेन. झोया पुन्हा त्याच माणसासोबत तिथे हजर होती. त्या माणसाने आपल्या खिशातून काही पैसे काढून झोयाला दिले, जे झोयाने हस्तस्थ आपल्या पर्समध्ये ठेवले. हे दृश्य पाहून माझी शंका अधिकच वाढली आणि माझी पूर्ण खात्री झाली की ती केदारला फसवते आहे आणि त्याच्या विश्वासाचा घात करत आहे. त्यावेळी मी बुरखा, नकाब घातलेला होता, म्हणून मी त्या दोघांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मी त्यांचे बोलणे ऐकू शकेन. तू काळजी करू नकोस, मी केदारला तू दिलेले औषध रोज पाजत आहे. लवकरच ते औषध आपला असर दाखवायला सुरुवात करेल आणि लवकरच हे संपूर्ण घर आपलेच होईल. हे बोलून ते दोघे हसू लागले. पण त्यांचे बोलणे ऐकून माझी अस्वस्थता आणखीनच वाढली. मला काहीच सुचत नव्हते की मी ही गोष्ट केदारला सांगू की नाही. त्यावेळी माझ्या मनात येत होते की झोयाच्या चेहऱ्यावर एक जोरदार चपराक मारावी. मी कधीच विचार केला नव्हता की ती इतक्या थराला खाली घसरू शकते. मी तर तिला एक चांगली आणि समंजस मुलगी समजत होते, पण ती माझ्या विचारांपेक्षाही खूप नीच निघाली. मी रात्री ही गोष्ट विक्रमला सांगितली, कारण मला हवे होते की त्यालाही सर्व गोष्टी माहीत असाव्यात आणि त्याने मला मदत करावी. त्याने माझे बोलणे गपचूप ऐकून घेतले, जणू त्याला आधीपासूनच सर्व काही माहीत होते. त्याचे हे वागणे पाहून मला आश्चर्य नक्कीच वाटले, पण तरीही मी शांत राहिले. मी अस्वस्थ होऊन त्याला विचारले, मी केदारला सर्व काही सांगू का? तेव्हा विक्रमने दीर्घ श्वास घेत म्हटले की नाही. त्याने मला सांगितले होते की केदार त्याच्या पत्नीवर आंधळा विश्वास ठेवतो, म्हणून पुराव्याशिवाय कोणतेही पाऊल उचलणे चुकीचे ठरेल, अन्यथा तुलाच पश्चात्ताप करावा लागेल. त्याचे हे बोलणे थेट माझ्या काळजाला भिडले आणि मी निर्णय घेतला की जोपर्यंत माझ्याकडे ठोस पुरावा नाही, तोपर्यंत मी केदारशी काहीही बोलणार नाही. झोया अत्यंत धूर्त मुलगी होती. तिने केदारला आपल्या पूर्णपणे वश केले होते आणि ती त्याच्यापासून लपून त्याला फसवून दुसऱ्या कोणाशी तरी संबंध ठेवून होती, कारण तिला दुसरा कोणीतरी आवडला होता. मी झोयाच्या विरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. एक दिवस मी एका वृद्ध खालांना, मावशींना भेटण्यासाठी मोहल्ल्यात गेले होते. जेव्हा मी तिथे पोहोचले, तेव्हा झोया कुठेतरी जात होती. मी चोरून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ती वेगवेगळ्या गल्लीबोळांतून जात अशा एका गल्लीत पोहोचली जिथे खूप कमी लोक राहायचे, कारण तिथे बहुधा काळी जादू करणारे लोक राहत होते. ते पाहताच मला सर्व काही समजले. तिने केदारला जादूटोण्याच्या जोरावरच आपल्या ताब्यात केले होते. ती कोणताही संकोच न करता एका घरात शिरली, जणू ती तिथे अनेकदा येत असावी. मी तिथून लगेच परतले, पण माझे डोके विचारात गढून गेले होते. मला झोयाकडून अशा नीच कृत्याची अजिबात अपेक्षा नव्हती की ती माझ्यावर चोरीचा आळ घेईल. तिने हे सर्व केवळ यासाठी केले होते, जेणेकरून केदारला तिच्यावर कोणताही संशय येऊ नये. तिने ते पैसे एका तांत्रिकाला दिले होते, जेणेकरून ती केदारला कायमचे आपल्या ताब्यात ठेवू शकेल आणि मग मला माझ्याच घरातून बाहेर काढू शकेल. ती आपल्या या प्रयत्नात यशस्वी झाली होती आणि कोणालाच तिचा संशय आला नव्हता. माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न येत होता की शेवटी झोयाला काय हवे आहे आणि ती स्वतःचेच घर आपल्या हाताने का उद्ध्वस्त करत आहे. जेव्हा मी माझ्या चिंतेबद्दल विक्रमला सांगितले, तेव्हा त्याने मला सांगितले की तो याबद्दल माहिती घेईल. एक आठवडा उलटल्यानंतर त्याने मला जे काही सांगितले, ते ऐकून मी थक्कच झाले, कारण परिस्थितीच तशी होती. झोया आधीच विवाहित होती.
तिच्या पहिल्या पतीने तिच्या वाईट सवयींना कंटाळून तिला घटस्फोट दिला होता आणि त्यानंतर तिने केदारला आपल्या जाळ्यात ओढले होते. केदार तिच्या प्रेमात आंधळा होऊन तिच्याशी लग्न करून बसला होता. त्या दिवसात केदारची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चालली होती, कारण झोया जी औषधे देत होती त्याचा परिणाम दिसू लागला होता. त्याला वारंवार चक्कर येत होती आणि कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्याची बिघडती तब्येत पाहून त्याच्या एका मित्राने त्याला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला होता, पण केदारने त्याला फक्त मानसिक ताण मानले होते. त्या दिवसात तो खूप अस्वस्थ होता, कारण तो ज्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचा ते बंद पडले होते. त्याने अनेक ठिकाणी कामाचा शोध घेतला, पण त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. रात्री जेवणानंतर झोया रूममध्ये जात असे आणि औषधे बदलून ठेवत असे, पण केदारला कधीच याची माहिती होऊ शकली नाही, कारण तो झोयावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवायचा. आणि हे खरेच आहे की माणसाला फसवणूक नेहमी तिथूनच मिळते जिथे तो सर्वात जास्त विश्वास ठेवतो. काही दिवसांनंतर विक्रमने मला सांगितले की केदारच्या खात्यातून रोज मोठी रक्कम काढली जात आहे. येत होती आणि हे सर्व झोयाच करत होती, कारण केदारने आपले एटीएम कार्ड तिच्याकडे दिले होते आणि ती याच गोष्टीचा गैरफायदा उठवत होती. हे सर्व ऐकल्यावर माझी चिंता अधिकच वाढली आणि मी त्याच क्षणी निर्णय घेतला की मी केदारला अशा परिस्थितीत एकटे सोडू शकत नाही, कारण झोयाने काळ्या जादूच्या जोरावर केदारला आपल्या वशमध्ये करून ठेवले होते. याच कारणामुळे तिने मला घरातून बाहेर काढले होते. मी कोणत्याही परिस्थितीत केदारला वाचवू इच्छित होते, कारण माझ्या पतीने मरताना त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. झोया केवळ केदारचे पैसे लुटत नव्हती, तर त्याला त्रास देऊन आजारी पाडत होती, जेणेकरून त्याचा मृत्यू व्हावा आणि ती घराच्या आणि सर्व संपत्तीच्या मालकीण बनू शकेल. मी दुसऱ्याच दिवशी केदारला सर्व काही सांगण्याचा निर्णय घेतला आणि फोन करून त्याला भेटायला बोलावले, जेणेकरून मी त्याला सत्य सांगू शकेन. जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा तो आधीपेक्षा खूपच अशक्त झाला होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. त्याची अवस्था पाहून मी घाबरले, कारण तो वारंवार आपले डोके धरून बसला होता. जेव्हा मी त्याला संपूर्ण सत्य सांगितले तेव्हा त्याला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणे कठीण जात होते. तो माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. तेव्हा मी त्याला वचन दिले की काही दिवसांत मी सर्व पुरावे समोर ठेवेन. मी त्याला झोया देत असलेली औषधे घेण्यासही मनाई केली. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा झोया कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तो शांतपणे उभा राहून सर्व काही ऐकू लागला. झोया एका माणसाशी भांडत होती, कारण त्याने झोयाला काही पैसे देण्याचे वचन दिले होते, पण त्याने पैसे दिले नव्हते. केदारने लपून ही सर्व बातचीत ऐकली, ज्यामुळे त्याला संपूर्ण सत्याची जाणीव झाली. त्याला आपल्या चुकीचा खोलवर पश्चात्ताप झाला की त्याने झोयाच्या खोट्या बोलण्याला बळी पडून आपल्या स्वतःच्या जन्नतला, स्वर्गासारख्या माणसाला स्वतःपासून दूर केले होते. त्याचवेळी तो मला भेटण्यासाठी घरी आला आणि त्याने माझी माफी मागितली. त्यावेळी विक्रमही तिथे हजर होता. तो खूप रडत होता आणि वारंवार माझ्याकडे क्षमा मागत होता. हुंदके देत तो म्हणाला की तो खूप वाईट माणूस आहे, पण मला माहीत होते की तो मुळीच वाईट नाही, तर झोयाच्या जादूटोण्याच्या प्रभावाखाली येऊन त्याने हे सर्व केले होते, ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. म्हणूनच मी त्याला माफ केले. जेव्हा तो त्या संध्याकाळी घरी पोहोचला तेव्हा त्याला झोयाचे वागणे खूप बदललेले वाटले. केदारने झोयाच्या कानशिलात लगावली आणि तिला सत्याची जाणीव करून देत म्हटले की तो सर्व काही जाणून चुकला आहे आणि आता एक क्षणही तिला या घरात सहन करू शकत नाही, त्यामुळे शक्य तितक्या लवकर तिने आपला सामान आवरावा आणि घराबाहेर पडावे.
झोयाने केदारला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण केदारने तिच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवला नाही आणि तिला धक्के देऊन घराबाहेर काढले. काही दिवसांनंतर केदार मला घेण्यासाठी आला, कारण त्याला हवे होते की मी कायमचे त्याच्यासोबत राहावे. त्याचे बोलणे ऐकून मी आनंदाने भारावून गेले, कारण मलाही त्याच्यासोबतच राहायचे होते. तेच माझे खरे घर होते, जे मी काडीकाडी जोडून बनवले होते. आणि केदार, ज्याला मी फक्त मुलगाच मानले नव्हते, तर सख्या मुलापेक्षाही अधिक लाडाने वाढवले होते, तो सत्य समोर आल्यानंतर परत आला होता. तो आपल्या कृत्याबद्दल खूप शर्मिंदा होता आणि म्हणूनच मी त्याच्यासोबत परतले. माझ्या जन्नतमध्ये मी आता हवेत तरंगत असल्याचे अनुभवत होते. जेव्हा केदारने झोयाला घराबाहेर काढले, तेव्हा ती त्याच माणसाकडे गेली ज्याच्याशी तिचे संबंध होते. पण त्या माणसाने झोयाकडून तिचे पैसे हिसकावून घेतले आणि तिचे शोषण केले. आणि तिला नशेच्या अंमलाखाली रस्त्याच्या कडेला फेकून दिले. ती एका गाडीला धडकली, ज्यामुळे काही दिवसांनंतर केदारला हॉस्पिटलमधून फोन आला आणि त्यांना झोयाबद्दल सांगण्यात आले. केदार तिला पाहायला जाऊ इच्छित नव्हता, पण मी त्याला म्हटले की मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. जेव्हा आम्ही दोघे झोयाला पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, तेव्हा ती शेवटच्या घटका मोजत होती. आम्हाला पाहून ती घाबरली आणि रडू लागली. ती वारंवार माफी मागत होती, पण मला ठाऊक होते की माणूस आपले पात्र, वेश बदलू शकतो, पण आपली प्रकृती, स्वभाव कधीच बदलू शकत नाही. झोयाने रडतरडत मला जी सत्य गोष्ट सांगितली, ती ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. झोयाने सांगितले की विक्रमनेच तिला हे सर्व करण्यासाठी मजबूर केले होते आणि बदल्यात तिला खूप पैसे दिले होते. त्याला हवे होते की मी रस्त्यावर यावे, त्याच्यासमोर हात पसरवावे आणि त्याच्याशी लग्न करायला राजी व्हावे. हे सत्य कळल्यावर माझे मन झाले की मी लगेच विक्रमकडे जावे आणि त्याला जोरदार थप्पड मारावी. मी त्याला एक शरीफ आणि समंजस माणूस समजत होते, पण तो माझ्या विचारांपेक्षाही अधिक नीच निघाला. त्याने माझा हमदर्द बनून मला फसवण्याचा प्रयत्न केला होता. मला त्याच्याकडून अशा वर्तनाची अजिबात अपेक्षा नव्हती आणि मी त्याला चांगला माणूस समजून त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत होते. पण त्याचे सत्य मला वेळेआधीच कळून चुकले होते. या गोष्टीबद्दल मी देवाचे जेवढे आभार मानू, तेवढे कमीच आहेत. देवाने मला एका मोठ्या नुकसानापासून वाचवले होते आणि मी पुन्हा एकदा फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचले होते. वास्तविक, विक्रमने हे सर्व मुद्दाम केले होते. तो माझ्याकडून बदला घेऊ इच्छित होता, कारण माझ्या आईने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता आणि याच उद्देशासाठी त्याने झोयाचा वापर केला होता. पण झोया सुद्धा पैशांच्या लालसेपोटी हे सर्व करण्यास तयार झाली होती. तिने विक्रमच्या सांगण्यावरून केदारला आपल्या जाळ्यात ओढले होते आणि घाईघाईने केदारशी लग्न केले होते. विक्रम तिला जसे सांगत असे, तसे ती करत गेली. पण एके दिवशी तिने विक्रमकडे 1,00,000 रुपये मागितले, कारण तिची आई खूप आजारी होती आणि तिचे ऑपरेशन होणार होते. विक्रमने तिला अधिक पैसे देण्यास नकार दिला आणि योग्य वेळी ऑपरेशन झाल्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला. याच कारणास्तव तिची विक्रमसोबत भांडणे झाली आणि ते एकमेकांचे शत्रू बनले, तसेच एकमेकांविरुद्ध कट कारस्थाने करू लागले. आम्ही अजून तिथे बसलोच होतो, इतक्यात विक्रम तिला पाहण्यासाठी तिथे आला. पण जेव्हा त्याने मला केदारसोबत तिथे बसलेले पाहिले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो खूप घाबरला होता. माझ्या चेहऱ्यावर स्वतःबद्दलचा तिरस्कार पाहून त्याला सर्व काही समजले होते की मला सत्य कळून चुकले आहे, म्हणून तो गपचूप तिथून निघून गेला. काही दिवसांनंतर मला बातमी मिळाली की केदार बाबा होणार आहे. माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणतीही नव्हती आणि इतक्या अडचणींनंतर आनंद आमच्यासाठी बाहू पसरून वाट पाहत होता.
तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. त्या गोष्टीबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. धन्यवाद.